आणि आता राज्यासह देशभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट। राजस्थानच्या प्रचारात लावलेल्या एका बॅनरवरून महाराष्ट्रात राजकीय कलगीतुरा रंगलाय। भाजप उमेदवाराच्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा केल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। त्यामुळे हिंदू हृदय सम्राट नेमके कोण यावरून सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। बाळासाहेबांच्या विचारांसाठी एकनाथ शिंदे एवढे मोठं पाऊल उचलतायत। एकनाथ शिंदे हिंदुत्वाचा हुंकार असल्यानं कार्यकर्त्यांनी उत्साहापोटी अशा आशयाची पोस्टर लावल्याची प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। दरम्यान त्या पोस्टवरून एवढा बाऊ करण्याची आवश्यकता नसल्याचंही मुनगंटीवार म्हणाले। उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी स्वतःला सोनिया हृदय सम्राट, राहुल हृदय सम्राट आणि शरद हृदय सम्राट अशी पदवी लावून घ्यावी अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली आहे। दरम्यान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच असल्याचंही त्यांनी म्हटलं। राजस्थानमधल्या पोस्टर संदर्भात त्या बोलत होत्या। उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीकरता पाणी सोडण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं कोणतीही स्थगिती दिलेली नाही अशातच एक पत्र व्हायरल झालंय। मराठा आंदोलन सुरू असल्यानं जायकवाडीत पाणी सोडू नका असं पत्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना लिहिलं आहे। प्रशासन वेळकाढूपणा करत असून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याचा आणि मराठा आंदोलनाचा काय संबंध असा प्रश्न काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला। मराठा आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला। अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीकरता पाणी सोडल्यास कोर्टाचा अवमान होणार असून 2016 साली उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशाचं पालन सरकारला करावं लागणार आहे असं मत अजित पवार गटाचे कोपरगाव इथले आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केलं। यंदाच्या हंगामात मिळणाऱ्या ऊस दरापासून लक्ष विचलित करत एका शेतकरी नेत्यानं स्वतःच्याच अंगावर गुलाल उधळून घेतला। राजू शेट्टी यांचं नाव न घेता सदाभाऊ खोत यांनी हे वक्तव्य केलं। कारखानदारांच्या सोबत मिळून हा कट रचला गेला असून हा कट उधळून लावू असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिलाय। सदाभाऊ खोत यांच्या टीकेवर राजू शेट्टी यांनी पलटवार केलाय। 20 वर्षांपासून माझ्यावर असे आरोप होत आहेत। पुण्यात लुंग्या-सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही। एका हाकेवर हजारो शेतकरी जमत असतील आणि साथ देत असतील तर हेच माझ्यासाठी प्रमाणपत्र आहे असं राजू शेट्टी म्हणाले। सरकारनं पुण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। दरम्यान स्थानिक प्रश्न न सुटल्यास घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। पुण्यातल्या एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। यावेळी स्थानिक मुद्द्यांवरून सरकारवर त्यांनी जोरदार निशाणा साधला। आदित्य ठाकरे यांचा सध्या कोकण दौरा सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधल्या चिंचघर गावात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। यावेळेला त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली। 31 डिसेंबरच्या आत आपलं सरकार सत्तेत येईल आणि कोकणात पुन्हा आपलीच सत्ता येईल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला। कोकण दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गावरच्या बहादूर शेख नाका इथल्या पुलाची पाहणी केली। मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर पैशांची मोठी उधळपट्टी झाली आहे, पण दर्जा निकृष्ट असल्याची टीका त्यांनी केली। ज्या ठेकेदारानं हे काम केलंय त्याला मुंबईत 900 कोटींची कामं दिल्याचंही त्यांनी नमूद केलं। नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर टीका केली। ठाकरे गटातील 16 मधले 10 आमदार तरी सोबत राहतील का असा प्रश्न नारायण राणे यांनी केलाय। 16चे 160 होतील असा कोणता साचा त्यांच्याकडे आहे असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला। आदित्य ठाकरे यांचं वय निघून जात आहे, त्यामुळे त्यांनी वेळेत लग्न करावं असा टोला शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी लगावलाय। ते बुलढाण्यात बोलत होते। यावेळेला त्यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याचं मोठं वक्तव्य केलंय। यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी लोकशाहीत बहुमत असल्यास हवं ते करता येतं असं मत मांडलं। अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अहंकार सोडला पाहिजे। तुमचा अहंकार तुम्ही प्रशासनाला दाखवा, जनतेला नको। अधिकारी जर राजासारखे वागत असतील तर आम्ही प्रजा आहोत, उखाड़ के फेक देंगे असा इशारा बच्चू कडू यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय। शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। अजित पवार गटाला अडचणीत आणण्यासाठी मोठी खेळी मानली जाते। शपथपत्रांचा मुद्दा सुनावणीत पुन्हा एकदा अधोरेखित करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। जर खोटी शपथपत्र दाखल करण्यात आली असतील तर त्या मुद्द्यावरून सुनावणी घेण्याची मागणी करणार आहोत।
खोटी शपथपत्र दाखल करणं कलम 340 अन्वये गुन्हा असून निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही बाब आणून देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 2014 पासून देशाला पनवेती लागले, ही 2024ला तरी दूर होईल असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात त्यांना पनवती शब्दाच्या बद्दल अडचण वाटायला नको, भाजपला या शब्दाचा राग यायला नको असंही राऊत म्हणाले. सरकार आल्यापासून संजय राऊत भविष्यवाणी करतायत, मात्र ते जे बोलतायत तसं होत नाही असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावला. दुसरीकडे पंतप्रधानांच्या बद्दल बदनामीकारक वक्तव्य करणं योग्य नसून असं करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई व्हायला हवी असंही ते म्हणाले. संजय राऊत जिकडे जातात तिकडे पनवती लावतात. राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पनवती लागल्याची टीका नितेश राणे यांनी केली. महायुतीचं सरकार हे हेराफेरी सरकार असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय. अंतरवाली सराटीत लाठीमार करणाऱ्या तुषार दोशी यांच्यावर कारवाई न होता त्यांची पुण्यात बदली करण्यात आली. यावर दीपक केसरकर यांनी पत्र लिहित स्थगितीची मागणी केली. यावर एकानं मारल्यासारखं करायचं आणि एकानं रडल्यासारखं करायचं अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपले. एकनाथ खडसे यांनी आजारपणाचं ढोंग केलं असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. या वक्तव्यावर वाद पेटलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला काळं फासून निषेध व्यक्त केलाय. यानंतर भाजपनं गिरीश महाजन यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर दिलंय. हनुमान चालीसा प्रकरणात आम्ही दोषमुक्त होणारच ही खात्री असल्याचं रवी राणा यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलिसांनी अटकेच्या प्रक्रियेचं रीतसर पालन न केल्याचं आम्ही कोर्टातच सिद्ध केलंय असंही ते म्हणाले. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन इथे नोकरीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन झालं. हजारो तरुणांना या मेळाव्याचा लाभ होतोय असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंतरवाली सराटी इथं झालेल्या लाठी हल्ल्यानंतर जालन्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची राज्य सरकारनं CIDला बदली केली होती. दुसरीकडे मंत्री दीपक केसरकर यांनी तुषार दोशी यांची बदली रद्द करावी अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं. मात्र यापूर्वीच त्यांच्या बदलीच्या आदेशाला गृह खात्यानं स्थगिती दिलेली असताना केसरकर यांनी हे पत्र का लिहिलं असा प्रश्न उपस्थित होतोय. केंद्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती सामान्य नागरिकांच्यापर्यंत आणि गावखेड्यातल्या वाडी वस्त्यांपर्यंत पोहोचवावी यासाठी लातूर जिल्ह्यात भारत सन्मान यात्रेला सुरुवात झाली. 7 वाहनांवर चित्ररथ तयार करण्यात आले असून विविध योजनांची माहिती देण्याकरता LED स्क्रीन सुद्धा लावण्यात आलाय. देऊ नगरपंचायतीत रिक्त जागांसाठी निवडणूक पार पडली. नगराध्यक्षपदी पूजा दिवटे तर उपनगराध्यक्षपदी सुधीर काळोखे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसंच स्वीकृत नगरसेवकपदी सचिन साळुंखे आणि प्रदीप परंडवाल यांची सुद्धा बिनविरोध निवड झाली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्यामध्ये बनावट नेटसेट प्रमाणपत्राच्या आधारावर 19 प्राध्यापकांनी नोकरी मिळवल्याचं चौकशी अहवालात स्पष्ट झालंय. विद्यापीठाला अहवाल देऊन सुद्धा विद्यापीठानं कोणतीही कारवाई केलेली नाही. या संदर्भात चौकशी करून कारवाईचे आदेश देऊ असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. जळगावच्या वडनगरी फाटा इथे 5 डिसेंबरपासून शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला सुमारे 6 लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जात तयारीचा आढावा घेतला. पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉक्टर आशिष भारती, मेडिकल ऑफिसर डॉक्टर अरुणा तरडे आणि डॉक्टर ऋषिकेश गारडी यांच्या विरोधात वारजे माळवाडी या पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविडच्या काळात 80 ते 90 लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असा निर्धार छगन भुजबळ यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला. मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नये, मराठ्यांना टिकेल असं वेगळं आरक्षण द्यावं या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. मराठा समाज ओबीसीत आला तर अन्याय होईल असंही ते म्हणाले. आम्ही कायदेशीर निकष पूर्ण करतोय तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण का नको असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना केला. इतर जातींना सुद्धा सुविधा मिळत आहेत, मग एका जातीवर इतका आकस का असा प्रश्न त्यांनी केला आहे.
छगन भुजबळ वरिष्ठांशिवाय बोलत नाहीत, त्यामुळे अजित पवार आणि भुजबळ यांची भूमिका एकच आहे हे स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली। ते अमरावतीत बोलत होते। मराठा आरक्षणावरून सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। जरांगे पाटील यांनी संयमाची भूमिका घेतली पाहिजे। भुजबळ आणि जरांगे यांनी वाद न वाढवता निर्णयाची वाट पाहिली पाहिजे। आरक्षणाच्या बद्दल सरकार सकारात्मक असून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल असं मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आणि आदिवासींना आरक्षण दिलं, ते आरक्षण 10 वर्षांसाठी असेल असं त्यांनी संविधानात नमूद केलंय। त्यानंतर आरक्षण राहू नये अशा प्रकारच्या धोरणांची आणि कायद्याची गरज आहे। आज नेमकं उलट होतंय आणि प्रत्येकालाच आरक्षणाची गरज वाटते आहे, किती दुःखद आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिली आहे। हिंगोलीमध्ये छगन भुजबळ यांची होणार असलेली सभा उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य पक्षाकडून देण्यात आलाय। भुजबळ यांनी जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका टाळावी असा इशाराही देण्यात आला आहे। सरकार सरसकट कुणबी प्रमाणपत्र देईल तेव्हा ओबीसी समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिलाय। आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचंही त्यांनी म्हटलं। मराठा कुणबींच्या ज्या नव्या नोंदी सापडल्यात त्यात 5% पण नव्या नोंदी नसल्याचं त्यांनी नमूद केलं। आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। पुण्यामध्ये एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुण्यातली अत्यंत धक्कादायक अशी घटना। पुण्यातल्या एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नीनंच हत्या केली। एवढंच नाही तर त्याहूनही धक्कादायक म्हणजे वाढदिवसाला मनासारखं गिफ्ट मिळालं नाही आणि दुबईला नेलं नाही, यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं आणि रागाच्या भरात पत्नीनं पतीच्या तोंडावर जोरदार ठोसा मारला आणि यात पती निखिल खन्ना यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। अत्यंत धक्कादायक असा हा सगळा प्रकार। पती पत्नीचं वाढदिवसाच्या भेटीवरून भांडण झालं आणि यात पत्नीनं पतीला मारहाण केली। या प्रकरणी वानवडी पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे। आणि आता पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। शासनाच्या आदेशानंतर सेलू तालुक्यातील 95 गावांपैकी केवळ 13 गावांमध्ये कुणबी नोंदींचा शोध घेण्यात आला। यामध्ये 361 मराठा कुणबी नोंदी सापडलेत। अन्य 82 गावांमधील कुणबी नोंदींचा शोध घ्यावा अशी मागणी मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली। या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांच्या विरोधात मराठा तरुणांच्याकडून आंदोलन करण्यात आलं। बाळापूर इथे बांगर यांचा ताफा रोखून आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली। हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर येत्या रविवारी राज्यातील दुसरा ओबीसींचा मोठा एल्गार मेळावा होणार आहे। या महामेळाव्याला राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री संजय राठोड, ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्याच्या राजापूर इथे ओबीसी समाजाच्या वतीनं मुंडन आंदोलन करण्यात आलं। मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। तुळजाभवानी मंदिर संस्थांचं शिष्टमंडळ शिर्डी साई संस्थांची भेट घेणार आहे। 2009 ते 2022 या कालावधीत मंदिरात 207 किलो सोनं आणि 2,500 किलो चांदी दान म्हणून अर्पण करण्यात आलंय। हे सोनं वितळवण्याच्या संदर्भात नियमावली केली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष समिती नेमली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। या पावसाचा बागायती शेतीवर परिणाम होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे। तळ कोकणातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीचे विविध पर्याय स्वीकारतायत। अनेक शेतकऱ्यांनी काळ्या मिरीची शेती सुरू केली आहे। काळ्या मिरीला बाजारात सरासरी 450 रुपयांचा दर मिळत असल्यानं अनेक जण काळ्या मिरीच्या शेतीकडे वळले आहेत। वर्धा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटली आहे। सध्या कापूस विक्री सुरू असल्यानं आणि दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री कमी केली आहे। बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट निर्माण झालंय। यंदा कमी पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील 125 पेक्षा अधिक प्रकल्प कोरडे आहेत।
मोची पिंपळगाव येथील नागरिकांना पाण्यासाठी आत्तापासूनच भटकंती करावी लागते। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिक करत आहेत। बीड जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा उभारली जाते। रुग्णालयातील कॅथलॅबच्या कामाला सुरुवात झाली असून जिल्हा रुग्णालयात यापुढे एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी यासारखे उपचार केले जातील। लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांनी दिली। महाबळेश्वर तालुक्यातील त्रिवेणी वन परिसरात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये एक सांबर जखमी झालं। ही बाब लक्षात येताच वन समितीच्या कर्मचाऱ्यांनी सांबरावर प्रथमोपचार केले आणि त्याला जीवदान दिलं। जालन्यामध्ये महावितरणच्या वीज वाहक तारेवरच्या शॉर्ट सर्किटमुळे वडीगोद्री शिवारात एक एकरावरचा ऊस जळून खाक झाला। यात शेतकऱ्याचं सुमारे 2 लाख रुपयाचं नुकसान झालंय। दरम्यान शेतकऱ्याच्याकडून तातडीनं नुकसान भरपाईची मागणी केली जाते। मुंबई महानगरपालिकेनं टाटानगर परिसरात चक्क पाण्याचा मारा करून एका इमारतीचं पाडकाम केलं। कंट्रोल ब्लास्टच्या ऐवजी पाण्याचा मारा करून इमारतीचे पिलर कमकुवत करण्यात आले। दरम्यान इमारत पाडण्याची घाई का केली असा प्रश्न माजी नगरसेविका सानवी तांडेल यांनी उपस्थित केला। तर रहिवाशांची सोय म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये करण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली। जळगावमध्ये भाजपकडून एकनाथ खडसे यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। गिरीश महाजन यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। सोयाबीन कापूस उत्पादकांच्या विविध प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांनी मंत्रालयात ताब्यात घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। या संदर्भात पोलिसांनी तुपकर यांना नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिलाय। दरम्यान तुपकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ मुक्ताईनगर येथे खडसे समर्थकांनी महाजन यांच्या बॅनरला जोडे मारत निषेध केला। यावेळेला महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। धुळ्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं। 28 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान चुलीवर भाकरी भाजत अनोख्या पद्धतीनं निषेध करण्यात आला। उल्हासनगरमधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातल्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली। लिफ्टमधून जेवण घेऊन जात असताना टोळक्यानं कर्मचाऱ्याला मारहाण केली। या घटनेच्या विरोधात रुग्णालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी निषेध करत आंदोलन केलं। बीड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत आतापर्यंत 254 जणांना अटक करण्यात आली। या प्रकरणात 10 टोळ्या निष्पन्न झाल्या असून आतापर्यंतच्या तपासात सर्व आरोपी बीड जिल्ह्यातलेच असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली। नांदेडच्या सिडको भागातील सराफा दुकानात चोरी झाली। 5 लाख किमतीचे दागिने असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली। सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून अधिक तपास सुरू आहे। पंकजा मुंडे शिंकल्या तरी बातमी होते हे त्यांचं दुर्दैव असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं। पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक विधानाचा वेगळा अर्थ काढला जातो, त्यामुळे त्यांचं नुकसान होत असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले। पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्यासंदर्भात जानकर यांनी वक्तव्य केलंय। जानकर यांच्या विधानाला पाटील यांनी दुजोरा दिला। परळी महामार्गावरचे सुरक्षा कठडे तुटल्यानं घोडका राजुरी तलावाच्या वरचा पूल धोकादायक बनलाय। वाढत्या अपघातांच्यामुळे स्थानिकांच्याकडून तातडीनं या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जाते। बीडमध्ये मोकाट गुरांना लंपी सदृश्य आजार झालाय। ही मोकाट जनावरं खुलेआम फिरत असल्यानं पशुसंवर्धन विभागाचं दुर्लक्ष होतंय असाही आरोप होतो। या प्रकरणी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। बीडमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे तिघांना मोठा फटका बसला। नुकसान भरपाई म्हणून 622 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलंय। दरम्यान आतापर्यंत 450 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेत। 172 कोटींची भरपाई लवकरच दिली जाणार आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत यात दुमत नाही, मात्र दुसऱ्यांच्या भावनेवर केवळ टीका करत राहण्यासाठी हे योग्य नसल्याचं म्हटलंय संजय गायकवाड यांनी। उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली। बुलढाण्यात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। पुरंदर तालुक्यात बहुचर्चित काटेबारस यात्रोत्सव पार पडला। या यात्रोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे। काट्याच्या ढिगाऱ्यात उड्या घेण्याची इथली प्रथा आहे।
मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये इथेच थांबूयात, पण एक महत्त्वाची आठवण. भाजप उमेदवाराच्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा केल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. नेमकं काय घडलं पाहणार आहोत थोड्याच वेळात.